नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. इस्रायल, अमेरिका यांच्या विरुद्ध इराण आता सध्या युद्ध लढतो आहे आणि इराणच्या सोबत चाललेल्या या युद्धामुळे जगभरामध्ये त्याचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. भारतातील अनेक शहरांसह महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता युद्धाचे दुष्परिणाम जाणवायला लागलेले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे अनेक उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योजक त्यांचे उद्योग चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हॉटेल चालकांनासुद्धा आता उद्या परवापासून गॅस मिळाला नाही तर पर्यायी व्यवस्था तरी करावी लागेल, अन्यथा हॉटेल तरी बंद ठेवावे लागणार आहेत. या परिस्थितीबाबत काही उद्योजकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण आधी ऐकूयात आणि नंतर आपण त्यावर आपलं भाष्य करूयात. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त माझ्याकडे 12 तासातच गॅस अवेलेबल आहे. म्हणजे उद्यापासून कम्प्लिटली हा प्लांट जो आहे तो बंद राहणार आहे. त्यासाठी लागणारा जो गॅस आहे तो कधी मिळेल याची सुद्धा क्लॅरिटी मिळालेली नाही. आमची पूर्ण टीम आहे ती कंटिन्युअसली फॉलोअप घेते गॅस एजन्सीजकडून, पण त्यांनाच अजून क्लॅरिटी नाही तर ते आम्हाला काही क्लॅरिटी देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता किती गॅस केव्हापर्यंत पुरेल आणि किती कर्मचाऱ्यांचं काम बंद होईल जर गॅस नाही पुरवला? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सायंकाळपर्यंत जो आहे तो गॅस जो कम्प्लिटली फिनिश होणार. त्याच्यानंतर जवळपास माझ्याकडे इथं या प्लॅन्टमध्ये 350 लोक काम करतात. त्यांना कुठलं काम द्यायचं हे अजून मला क्लॅरिटी मिळालेली नाही आहे, कारण की गॅस मिळालं तर कंटिन्युअसली काम चालू राहील, पण तशी परिस्थिती दिसत नाही आहे. उद्यापासून बंद असेल का? हो, मला तर दिसतंय अजून आज सायंकाळपर्यंत काही झालं याच्यामध्ये चेंज तर ठीक आहे, अदरवाईज बंद राहणार. कंपनीतून काय सांगितलं? त्यांनी सांगितलं गेलंय की जे काही पुरवठा आहे आधी आम्ही डोमेस्टिकला म्हणजे जे काही करायचं त्यांना गाईडलाईन मिळालेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच ते इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणार आहेत. आणि आता सध्या तुम्ही बघू शकत असाल की डोमेस्टिकमध्ये सुद्धा प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. 25 डेज नंतर त्यांना गॅस मिळणार आहे आज बुकिंग केली तर, किंवा त्यांचा जो काही पुरवठा आधी जो स्मूथ होता तो डिस्टर्ब झालेला दिसतोय. त्यामुळं इंडस्ट्रीपर्यंत हा गॅस पोहोचणार की नाही याच्याबद्दल संशय निर्माण झाले. घर आहे आणि आमचे घराचे EMI आपले आमचं पूर्ण जीवन आता विस्तारित होऊन जाईल. त्यासाठी आमचं म्हणणं आहे की काम नाही पडायला पाहिजे. गॅस पुरवठा लवकरात लवकर होईल असं हे करायला पाहिजे. पूर्ण कामगारामध्ये आमचं पूर्ण चिंतेचं वातावरण आहे. तर आजचा दिवस तर आमचा चालतोय, पण उद्याचा दिवस आमचं कधी कसा येईल या गोष्टीवर आम्ही खूप चिंतेमध्ये आहे. सर्वच काम त्याच्यामुळे काय ते युद्ध चालू आहे म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थापकाने सांगितलं की आपल्याला कंपनीला गॅसच पूर्ण नाही आणि गॅस भेटणार हे पूर्ण जे चालतं शॉप आणि पावडर कुठून ते पूर्ण गॅसवरच आहे. आमचं गॅस बंद पडला म्हणजे शॉप पूर्ण बंद पडून जाईल. सरकारकडे हेच मागणी आहे की आम्हाला गॅसचा पुरवठा पूर्ण गोष्टी व्यवस्थित करून द्या, म्हणजे जेणेकरून आमचं पण चालन, कंपनी पण व्यवस्थित चालेल. काम नसलं तर पगार होणार नाही. आता ते तर काही अजून आम्हाला असं काही सांगितलं नाही आलं की होणार का नाही होणार. असं घर चालवून आमचं एका व्यक्तीचे काय झालं तरच आमचं घर चालतं, घराच्या EMI ते पण चालतं. आपण आत्ता या उद्योजकांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की उद्योग केवळ बंदच राहणार नाही तर अनिश्चित काळासाठी, म्हणजे किती काळासाठी बंद राहतील हे आत्ताच्या घडीला तरी सांगणं कठीण आहे. आणि सरकार त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आश्वासन या उद्योजकांनाही देत नाही आणि हॉटेल व्यावसायिकांना देत नाही. त्यामुळं एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतामध्ये या युद्धाचे फारसे परिणाम होत नाही असं जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र आता युद्धाचे चटके आपल्या छोट्या छोट्या भागामध्ये आणि छोट्या शहरांमध्ये सुद्धा जाणवायला लागलेले आहेत. वाहतुकीवर याचा काही परिणाम होईल का हे सुद्धा येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. परंतु आता उद्योजकच जर बंद राहत असतील आणि उद्योगच बंद राहणार असतील तर कामगारांच्या बाबतीमध्ये उद्योजकांना काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आहे आणि सरकारलासुद्धा त्या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे हॉटेल चालकसुद्धा खूपच मेटाकुटीला आलेले आहे आणि गॅसचा साठा करून ठेवण्याकडे कल वाढवत आहे. अर्थात राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू केला आहे, साठेबाजांवर कारवाई करू असं सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात रोजच्या रोज पुरेल इतका सुद्धा गॅस हॉटेल व्यवसायांकडे आज नाही आहे आणि ज्या उद्योगांना गॅसशिवाय उत्पादन करता येत नाही अशा उद्योगांना मात्र काम बंद करण्याची वेळ येते आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की गॅस पुरवठा करणारे जे काही एजंट आहे किंवा ज्या काही एजन्सीज आहेत त्यांनी या बाबतीमध्ये या कंपन्यांच्या मालकांना आणि मॅनेजमेंटला कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं नाही, कारण त्यांना वरूनच काही माहिती येत नाही. या बाबतीमध्ये कमालीचा गोंधळ आहे. एका बाजूने सरकार असं म्हणतं आहे की युद्धाच्या संदर्भामधली परिस्थिती केंद्र सरकार हाताळत आहे आणि देशामध्ये कुठल्याही प्रकारची अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध किंवा या बाबतीमध्ये काही चुकीची माहिती देणाऱ्या विरुद्ध कारवाई करू असं सुद्धा सांगण्यात येत आहे. अर्थात
ही जी माहिती आहे ते खरंच आहे की या विनाकारण अफवा पसरू नये हे सुद्धा न्यूज यात्राच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत. परंतु काही उद्योजकांनी ज्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांपर्यंत जाणं आणि सरकारपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आमचं काम आहे. उद्योजकांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांना ज्या एजंटकडनं गॅस मिळायला पाहिजे होतं त्या एजंटकडनं त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं उद्यापासून त्यांना कंपन्या बंद ठेवाव्या लागत आहे. कंपन्या बंद ठेवाव्या लागत असल्यामुळं स्वाभाविकपणे कामगारांना कामावर येऊ नका असं सांगण्यात येणार आहे. आता या सगळ्या कंपन्यांवर येणारे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे पगार जर झाले नाही तर मग त्यांनी जर बँकेकडनं काही कर्ज घेतले असेल तर त्याची EMIच्या हप्त्यांचे काही विषय आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे उद्योग अडचणीत आलेल्या ही मात्र वस्तुस्थिती आहे. आपण युद्धाच्या संदर्भामधील जाणकार लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया न्यूज यात्रा चॅनलवर दाखवत राहू. आपण साधारणपणे कुठेही लोकांना अफवा होणार नाही आणि नेमकी माहिती जावी आणि साधारणपणे समन्वयवादी काय त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. जे संबंधित अधिकारी आहेत जिल्हा प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणा असतील त्यांच्याकडनं कशी कशी मदत केली जाऊ शकते या बाबतीत आपण लक्ष ठेवणार आहोत. आपण आपल्या संदर्भातील या संदर्भात काही अनुभव असतील तर न्यूज यात्राशी नक्की शेअर करा. आपलीसुद्धा माहिती आपण न्यूज यात्रावर नक्की दाखवत राहू. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.